पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेलं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे। भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीनं हाती घेतलेल्या या अभियानाची कृषी क्षेत्राशी सांगड घालण्याची गरज अधोरेखित करून नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलंय। मुंबईत वरळी इथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं आयोजित माझी वसुंधरा सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला। त्यावेळी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते। वातावरण बदलामुळे सर्वात जास्त नुकसान शेतीचं होतं हे लक्षात घेऊन विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वैज्ञानिक नियोजन आणि लोकसहभागातून वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं। माझी वसुंधरा अभियानावर आधारित माहितीपट यावेळी सादर करण्यात आला। तसंच अभियानातल्या यशोगाथांवर आधारित कॉफी टेबल बुक आणि द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन या शब्दकोशाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माझी वसुंधरा अभियानाच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार ग्रामपंचायत गटात एकूण 18 स्थानिक संस्थांना, तर राज्यस्तरीय द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार 34 नगर परिषद आणि नगरपंचायत गट यांना प्रदान करण्यात आले।